हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेलं झायलेम आणि फ्लोएम. आज आपण डिस्कस करणार आहोत टिश्यू सिस्टम्स. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत टिश्यू सिस्टम्स. आता टिश्यू सिस्टम काय आहेत बघा. प्लांट टिश्यू जे असतात ना, कोणताही प्लांट टिश्यू असेल कशापासून बनलेला आहे? कोणताही प्लांट टिश्यू कशापासून स्टार्टिंग पासून बनलाय? तो बनलाय मेरिस्टेम पासून, बरोबर की नाही? कारण मेरिस्टेम जो आहे तो डिवाइड झाला आणि मग बाकीचे टिश्यू जे आहेत ते बघ, बरोबर. आणि मग हे जे प्लांट टिश्यू आहेत यांचं स्ट्रक्चर असेल आणि त्यांचं फंक्शन असेल. या प्लांट टिश्यूचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जे असेल हे डिपेंड करतं त्यांच्या लोकेशन नुसार. समजून घ्या, प्लांट टिश्यू जे आहेत त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन त्यांच्या पोझिशन नुसार, त्यांच्या लोकेशन नुसार डिटरमाइन केलं जातं. कळतंय का? जिथे तो प्लांटचा टिश्यू प्रेझेंट आहे त्यानुसार त्याचं फंक्शन असेल, बरोबर कडे. सो डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर अँड लोकेशन, स्ट्रक्चर आणि लोकेशन नुसार प्लांट टिश्यू जे आहेत ते तीन टाइप्स आहेत. पहिला टिश्यू आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टम. पहिला टिश्यू आहे एपिडर्मल टिश्यू. दुसरा टिश्यू आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम. ठीक आहे. ग्राउंड टिश्यू सिस्टमला आणखी एक नाव आहे, याला फंडामेंटल टिश्यू सिस्टम असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हा टिश्यू सिस्टम कशा फॉर्म आहे? स्ट्रक्चर आणि फंक्शन एखाद्या टिश्यूचं डिपेंड करतं की त्याचं लोकेशन कुठे आहे, त्याची पोझिशन कुठे आहे. समजते? लोकेशन म्हणजे त्याची पोझिशन. मग त्यांच्या पोझिशन नुसार आणि त्यांच्या स्ट्रक्चर नुसार टिश्यू जे आहेत तीन प्रकारचे आहेत आणि त्यांनी टिश्यू सिस्टम बनवल्यात. पहिला आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टम, दुसरा आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम. ग्राउंड टिश्यू सिस्टमला म्हणतो आपण फंडामेंटल टिश्यू सिस्टम. आणि तिसरा जो आहे तो आहे वास्क्युलर टिश्यू सिस्टम. वास्क्युलर टिश्यू सिस्टम जो आहे यालाच आपण कंडक्टिव्ह टिश्यू किंवा कंडक्टिंग टिश्यू सिस्टम असं सुद्धा म्हणतो. वस्क्युलर टिश्यूजला आपण दुसरं नाव काय आहे याचं? कंडक्टिंग टिश्यूज. कळलं? एपिडर्मल टिश्यूज आहेत, ग्राउंड टिश्यूज आहेत, तिसरे आहेत वस्क्युलर टिश्यूज किंवा कंडक्टिव्ह टिश्यूज. अशा प्रकारे तीन प्रकारच्या या टिश्यू सिस्टम आहेत. त्यातली पहिली टिश्यू सिस्टम आपण डिस्कस करू. फर्स्ट जी टिश्यू सिस्टम आहे ती आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टम. एपिडर्मल टिश्यू सिस्टम. एपिडर्मल टिश्यू सिस्टम. ठीक आहे. आता एपिडर्मल टिश्यू सिस्टम जे असतात ही कोणती टिश्यू सिस्टम आहे? ही जी टिश्यू सिस्टम आहे ही आउटर कव्हरिंग तयार करते बॉडीचं. इट फॉर्म्स द आउटर कव्हरिंग ऑफ द प्लांट बॉडी. ठीक आहे. आउटर कव्हरिंग ऑफ प्लांट बॉडी फॉर्म करते ही एपिडर्मल टिश्यू सिस्टम. आता ही जी एपिडर्मल टिश्यू सिस्टम आहे कोणत्या टिश्यू पासून बनलेली आहे? ही ज्या टिश्यू पासून बनलेली आहे, जी प्रायमरी टिश्यू आहे, ज्या प्रायमरी टिश्यू पासून एपिडर्मल टिश्यू सिस्टम बनलेली आहे हिचं नाव असतं प्रोटोडर्म. काय नाव आहे? प्रोटोडर्म. किंवा नाव आहे डर्मॅटोजेन. कळतंय? प्रोटोडर्म किंवा डर्मॅटोजेन. प्रोटोडर्म किंवा डर्मॅटोजेन पासून ही एपिडर्मल टिश्यू सिस्टम जी आहे ती बनली. प्रोटोडर्म किंवा डर्मॅटोजेन पासून एपिडर्मल टिश्यू सिस्टम बनलेली. ठीक आहे. म्हणजे हे प्रायमरी आहेत प्रोटोडर्म किंवा डर्मॅटोजेन, यापासून ही एपिडर्मल टिश्यू सिस्टम बनलेली आहे. आउटर कव्हरिंग प्लांट बॉडीचं फॉर्म करते ही टिश्यू सिस्टम. मग या एपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये येतं कोण कोण? तर यामध्ये येतं सगळ्यात पहिले लक्षात ठेवा एपिडर्मिस. कोणता पार्ट? एपिडर्मिस. ठीक आहे. दुसरा आहे यामध्ये जो पार्ट आहे तो आहे स्टोमाटा किंवा त्याला म्हणू आपण स्टोमा, जो गॅसियस सेक्शन साठी असतो. ठीक आहे. तिसरा आहे रूट हेअर. रूट हेअर सुद्धा एपिडर्मिस पासूनच बनलेले असतात. एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा ते पार्ट असतात रूट हेअर्स. आणि चौथे आहेत यामध्ये ट्रायकोम. ट्रायकोम जे असतात यांना स्टेम हेअर असं पण म्हणतो. ट्रायकोम जे असतात ना हे असतात स्टेम हेअर. लक्षात. ठीक आहे. एपिडर्मिस, स्टोमा, रूट हेअर आणि ट्रायकोम हे जे आहेत हे चारही मिळून
इपिडर्मल टिश्यू सिस्टम फॉर्म करतात. हे चारही मिळून इपिडर्मल टिश्यू सिस्टम फॉर्म करतात. ठीक आहे. मग आपण या पहिल्या पार्ट बद्दल बोलू, याच्या इपिडर्मिस. इपिडर्मिस जे असतं ना, हे आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह सेल लेअर असतं आणि यामधल्या जे सेल असतात त्या कॉम्पॅक्टली अरेंज असतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे इपिडर्मिस प्लांट वरचं. आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स असतात. कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स असतात यामध्ये. ठीक आहे. आणि या सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज म्हणजे त्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस ऍबसेंट असेल. ठीक आहे. इंटरसेल्युलर स्पेस इज ऍबसेंट. आता या ज्या सेल आहेत ना एपिडर्मिसच्या, या सेल सुद्धा असतात पॅरेनकायमा सेल्स. कोणत्या टाइपचे सेल आहेत? पॅरेनकायमा. या ज्या सेल आहेत या पॅरेनकायमा. ठीक आहे. आणि या ज्या पॅरेनकायमा सेल असतात या असं थिक लेअर, एक लेअर फॉर्म करतात, सिंगल लेअर फॉर्म करतात. सपोज असं सिंगल लेअर, इपिडर्मिसचे सेल असे असतात, पॅरेनकायमा सेल असतात, सिंगल लेअर फॉर्म करतात. या ज्या सेल असतात या सेल मध्ये लार्ज व्हॅक्युल असतो. लक्षात ठेवा, यामध्ये लार्ज असा व्हॅक्युल असेल. हा जो मोठासा एरिया दिसतो हा लार्ज व्हॅक्युल असेल याच्यामध्ये. ठीक आहे. लार्ज सेंट्रल व्हॅक्युल असतो. त्याच्या बाजूला इथे थीन सायटोप्लाझम असतो यांच्याकडे. थीन सायटोप्लाझम. कुठे आहे थीन सायटोप्लाझम? सायटोप्लाझम असं बाजूने असतो, बाजूने असं सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम बघा कसं आहे, थीन आहे सायटोप्लाझम. ठीक आहे. मध्ये व्हॅक्युल आहे, मध्ये काय आहे, व्हॅक्युल आहे. आणि त्या सायटोप्लाझम मध्येच त्यांचा न्यूक्लियस सुद्धा प्रेझेंट. कळतंय? म्हणजे या ज्या सेल असतात कॉम्पॅक्टली अरेंज असतात, त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नाहीये, लार्ज सेंट्रल व्हॅक्युल असतो, सायटोप्लाझम थीन असतो आणि एक छोटस त्यामध्ये न्यूक्लियस सुद्धा प्रेझेंट असतं. ठीक आहे. हा बोल. ते काय झालं आता स्टार्टिंगला? स्टार्टिंगला काय झालं? मी आत्ताच आले ना, स्टार्टिंगला काय झालं? आपण आज डिस्कस करतोय इपिडर्मल टिश्यू सिस्टम. ठीक आहे. इपिडर्मल टिश्यू सिस्टम आपण डिस्कस करतोय. टिश्यू सिस्टम्स, टिश्यू सिस्टम जे आहे तीन प्रकारचे असतात. एक असतं इपिडर्मल टिश्यू सिस्टम, एक असते ग्राउंड टिश्यू सिस्टम आणि तिसरी असते वस्क्युलर टिश्यू सिस्टम. त्यापैकी पहिली टिश्यू सिस्टम आपण प्लांट मध्ये डिस्कस करतोय, जी आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टम. जे प्लांटचं कोणताही स्टेम असेल, कोणताही रूट असेल तर त्याच्या किंवा लीफ असेल त्याच्या सर्वात बाहेरचा पार्ट ही सिस्टम फॉर्म करते. मग जर स्टेम असेल ना तर त्यावर अशा या पॅरेनकायमा सेल असतात, या अशा. आणि या ज्या पॅरेनकायमा सेल आहेत या पॅरेनकायमा सेल मध्ये इथे बाजूने सायटोप्लाझम असतो असं. ठीक आहे. आणि लार्ज मध्ये व्हॅक्युल प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग यांच्याकडे लार्ज सेंट्रल व्हॅक्युल आहे या सेल्सकडे. या सेल्स इलॉंगेटेड असतात आणि या इलॉंगेटेड ज्या सेल आहेत त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस ऍबसेंट असते आणि हे फॉर्म करतात इपिडर्मिस. काय फॉर्म करतात? इपिडर्मिस. इपिडर्मिस जसं आपल्या स्किन हे इपिडर्मिस आहे आपलं, तसं हे प्लांटचं इपिडर्मिस आहे, जिथे सिंगल लेअर ऑफ पॅरेनकायमा सेल्स जे असतात त्या अरेंज झालेल्या असतात. कळलं? मग हा झाला इपिडर्मिस. इपिडर्मिस हे जे आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह सेल लेअर आहे आणि यामध्ये कॉम्पॅक्टली अरेंज सेल असतात. यामध्ये विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस सेल्स जे असतात ते अरेंज झालेले असतात. सेल मध्ये लार्ज सेंट्रल व्हॅक्युल जे असतं ते प्रेझेंट असतं. थीन सायटोप्लाझम असतो आणि न्यूक्लियस सुद्धा या सेल मध्ये जे असेल ते प्रेझेंट असेल. ठीक आहे. हा लार्ज जो असेल हा व्हॅक्युल असेल यामध्ये, आणि सायटोप्लाझम असेल आणि थीनचा यामध्ये एक न्यूक्लियस सुद्धा प्रेझेंट असेल. आता या ज्या सेल असतात ना या सेलच्या वर एक वॅक्सी लेअर सुद्धा तयार केलं जातं. वॅक्सी कव्हरिंग, वॅक्सी लेअर यावर प्रेझेंट असतं आणि ते जे वॅक्सी लेअर असतं त्या वॅक्सी लेअरला म्हणतात क्युटिकल. लक्षात ठेवा, त्या वॅक्सी लेअरला तुम्ही काय बोलणार? क्युटिकल. सो व्हॉट इज अ क्युटिकल? बघा हे जे क्युटिकल असतं ना हे इपिडर्मिस वरचं वॅक्सी लेअर आहे. का बनतं बरं हे वॅक्सी लेअर? जर प्लांटचा स्टेम त्या स्टेम मधनं वॉटरचं जे काही लॉस आहे ना ते व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. वॉटर लॉस व्हायला नको, त्यामुळे काय असतं स्टेम जो असतो तो हवेमध्ये असतो, बरोबर? हा सपोज स्टेम, या स्टेमच्या दोन्ही बाजूला इथे स्टेमच्या सर्व बाजूवर कव्हरिंग असेल. हे कशाचं कव्हरिंग असेल? इपिडर्मिसचं, बरोबर? एपिडर्मिसवर कव्हरिंग असेल कशाचं? क्युटिकलचं. क्युटिकलचं जर कव्हरिंग असेल ना तर या स्टेम मधनं जी पाण्याची वाफ होणार आहे किंवा पाणी जे वेस्ट जाणार आहे ना ते जाणार नाही. म्हणजे
क्युटिकलचं हे जे कव्हरिंग आहे, वॅक्सी कव्हरिंग आहे, इट प्रिव्हेंट्स द ट्रान्सपिरेशन. लक्षात ठेवा, काय करतं हे? प्रिव्हेंट्स काय? ट्रान्सपिरेशन. जे वॉटरचा लॉस होणार आहे ना, त्याला रोखून टाकतं हे. इट प्रिव्हेंट्स ट्रान्सपिरेशन, म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेटच कमी करून टाकतं इपिडर्मिसवर असलेला क्युटिकल. कळालं? ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ द वॉटर वेपर, ते जे असेल ते अवॉइड केलं जाईल. म्हणून आता इथे लक्षात ठेवा तुम्ही, इपिडर्मिस आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स आहेत, त्यावर क्युटिकलचा थिकनिंग असतं. क्युटिकल जे आहे ते वॅक्सी लेअर आहे. हे वॅक्सी लेअर जे आहे हे स्टेमवर प्रेझेंट असतं, लीफवर प्रेझेंट असतं. क्युटिकल स्टेमवर असेल किंवा स्टेमच्या पार्ट्सवर प्रेझेंट असेल, लीफवर असेल, पण हे रूटवर ऍबसेंट असतं. क्युटिकलचं कव्हरिंग जे आहे ते रूटवर ऍबसेंट आहे, कारण रूट जे असेल त्याला वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये उलट राहायचंय, त्याला वॉटरला ऍब्सॉर्ब करायचं. ठीक आहे, आणि जे स्टेम आहे त्याला वॉटर लॉस होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, वॉटर लॉस होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे स्टेम जो असेल त्या स्टेमवर क्युटिकलचं कव्हरिंग प्रेझेंट असतं, जे ट्रान्सपिरेशनला प्रिव्हेंट करतं. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट बघा, इपिडर्मिस. आता दुसरा आपल्याला डिस्कस करायचं आहे स्टोमा. स्टोमा म्हणजे स्टोमॅटा. ठीक आहे, हे झालं. इपिडर्मल टिश्यू सिस्टमचा दुसरा पार्ट आहे स्टोमॅटा, किंवा त्याला म्हणू आपण स्टोमॅटल ऍपरेटस. स्टोमॅटल ऍपरेटस काय आहे किंवा स्टोमा काय आहे? स्टोमॅटल ऍपरेटस जे आहे ते एक ओपनिंग असतं इपिडर्मिस मध्ये असतं. काय असतं? ओपनिंग आहे इपिडर्मिस मध्ये असतं. हे जे ओपनिंग आहे इपिडर्मिस मध्ये असलेलं ते असं दिसेल तुम्हाला. डायकॉटिलेडॉनस जर प्लांट असेल तर त्यामध्ये अशा काही सेल दिसतात इपिडर्मिस मध्ये. या सेल्सला म्हटलं जातं गार्ड सेल्स. या सेल असतात. कोणत्या सेल आहेत त्या? या सेल आहेत गार्ड सेल्स. या सेल्स आहेत गार्ड सेल्स. आणि या गार्ड सेल्सच्या मध्ये इथे जे ओपनिंग आहे ना, हे ओपनिंग, या ओपनिंगला म्हणतात स्टोमा. या ओपनिंगला म्हणतात स्टोमा. ठीक आहे, आता या ज्या गार्ड सेल असतात, या गार्ड सेल्सची ही इनर वॉल आहे बरं. ही बघा, ही इनर वॉल आहे. ही इनर वॉल जी आहे गार्ड सेल्सची ही असते थिक. कशी असते? थिक असते. गार्ड सेल्स आहे त्या, गार्ड सेल्सची इनर वॉल ही थिक असते, ही अशी. आणि या ज्या गार्ड सेल्स आहेत त्याची इनर वॉल जी आहे, ही इनर वॉल या ओपनिंगला कव्हर करते. कळतंय? या ओपनिंगला कव्हर करते. आणि ही जी आउटर वॉल आहे ना, ही आउटर वॉल, ही आउटर वॉल आहे गार्ड सेलची. ही आउटर वॉल असते थिन. कशी असते? थिन. आणि काही सेल्युलोजिक फायबर जे असतात, सेल्युलोजिक फायबर, ते या इनर वॉलला आउटर वॉल बरोबर कनेक्ट करतात. लक्ष द्या इकडे. ठीक आहे, आता ही जी गार्ड सेल दिसते तुम्हाला, जी मी ब्लॅक मध्ये काढली ना, ही गार्ड सेल जे आहे, दोन गार्ड सेल आहेत तिथे. या गार्ड सेल आहेत बीन शेप किंवा या आहेत किडनी शेप. बरोबर, किडनी शेप इथे गार्ड सेल दिसतात तुम्हाला, या दोन्ही पण. या गार्ड सेल्स बीन शेप किंवा किडनी शेप आहे. आणि या गार्ड सेल्सच्या मध्ये इथे जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला होतं आपण स्टोमा. स्टोमा काय आहे? एक ओपनिंग आहे, ज्याद्वारे काय होणार आहे? गॅसियस एक्सचेंज. ठीक आहे, गॅसियस एक्सचेंज. गॅसियस एक्सचेंज होणार म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं एक्सचेंज होणार. कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जाईल, ऑक्सिजन जो असेल तो बाहेर रिलीज केला जाईल. त्यानंतर या स्टोमाद्वारे, या ओपनिंगद्वारे ट्रान्सपिरेशन पण होणार आहे. ठीक आहे, ट्रान्सपिरेशन होईल म्हणजे वॉटर लॉस सुद्धा होऊ शकतो या केसवर. तर मग ट्रान्सपिरेशन करण्यासाठी, गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी प्लांटच्या लीफवर हे स्टोमा आहेत. स्टोमाचं कव्हरिंग आहे गार्ड सेल्स. बरोबर, गार्ड सेल जे असतात त्यांची इनर वॉल जी आहे ती थिक आहे, आउटर वॉल जी आहे ती थिन आहे. इनर वॉल आणि आउटर वॉल जे आहे ते या सेल्युलोजिक फायबरने कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता पहा, या ज्या गार्ड सेल असतात यांच्या भोवती काही स्पेशलाइज सेल्स आहेत. या काही स्पेशलाइज सेल्स आहेत गार्ड सेल्सच्या. या ज्या स्पेशलाइज सेल्स आहेत यांना म्हणतो आपण सबसिडियरी सेल्स. या आहेत कोणत्या सेल्स? सबसिडियरी सेल्स. या आहेत सबसिडियरी सेल्स. ठीक आहे, या सबसिडियरी सेल्स आहेत. आणि या सबसिडियरी सेल्स जे असतात या गार्ड सेलचा कंट्रोल करतात काही प्रमाणात. कसं कंट्रोल करतात त्याबद्दल बोलू आपण. म्हणजे या ओपनिंग ऑफ स्टोमाटा जो आहे, जे स्टोमाचं जे ओपनिंग आहे ना, ते ऍक्च्युली गार्ड सेल्स कंट्रोल करतात स्टोमाचं ओपनिंग. आणि गार्ड सेल्स आणि या सबसिडरी सेल्स या दोन्ही पण इन्व्हॉल्व आहेत या स्टोमाच्या ओपनिंग. कसं आहे त्याबद्दल बोलू आपण.
आता याच्या बाजूला आणखी एक टाईपच्या सेल असतात इथे, ज्या इपिडर्मिसच्या सेल असतात. कशाच्या सेल असतील? इपिडर्मिसच्या. ज्या आहेत कोणत्या? इपिडर्मल सेल्स, पॅरेन्कायमा सेल्स, ज्या आता आपण डिस्कस केलेल्या त्या आहेत इपिडर्मल सेल्स. या अशा असतात इपिडर्मल सेल इथे, या असतील इपिडर्मल सेल्स. ठीक आहे. आता पहा, हे पूर्ण जे कव्हरिंग, हे जे पूर्ण ऍपॅरेटस बनतं, या ऍपॅरेटस मध्ये, स्टोमॅटल ऍपॅरेटस मध्ये 3 पार्ट इम्पॉर्टंट आहेत. पहिलं आहे स्टोमा, जे ओपनिंग आहे. ठीक आहे, स्टोमा. दुसरे आहेत गार्ड सेल्स, तिसरे आहेत सबसिडियरी सेल्स. ठीक आहे. गार्ड सेल्स जे असतात ते ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि गार्ड सेल्सची इनर वॉल जी आहे ती थिक आहे, आउटर वॉल जी आहे ती थिन आहे. मग गार्ड सेल जे असतात दिवसाच्या वेळेस बघा या स्टोमॅटाला ओपन कसं ओपन करतील, तर यामध्ये एक थेअरी आहे, ती सांगते की गार्ड सेल जे असतात त्या गार्ड सेल मध्ये सबसिडियरी सेल जे असतील त्या वॉटर पंप करतील. ठीक आहे. सबसिडियरी सेल्स मध्ये जे वॉटर आहे ते या गार्ड सेल मध्ये पंप होईल. कळालं? आणि गार्ड सेल मध्ये ज्यावेळेस वॉटर पंप होणार आहे, गार्ड सेल बनतील टर्गेट. गार्ड सेल्सची काय होते? गार्ड सेल्स बनतात टर्गेट. टर्गेट होतात म्हणजे गार्ड सेल्स फुगतात. टर्गेडिटी म्हणजे काय होतं? वॉटर ज्यावेळेस गार्ड सेल मध्ये जाणार आहे तर गार्ड सेल्स फुगतात आणि गार्ड सेल्स टर्गेट होतात. आता गार्ड सेल्स फुगल्यामुळे काय होणार आहे बघा, त्याची जी आउटर वॉल आहे, लक्ष द्या सर्वांनी, ही जी आउटर वॉल आहे ना, ही कशी आहे? थिन आहे आउटर वॉल. मग आउटर वॉल जी असेल ना, ती आउटर वॉल एक्सटेंड होईल, स्ट्रेच होईल या बाहेरच्या डायरेक्शन. कळतंय? आउटर वॉल जी असेल ती बाहेरच्या डायरेक्शनला स्ट्रेच होईल. आणि आउटर वॉल जर बाहेरच्या डायरेक्शनला स्ट्रेच झाली तर आउटर वॉल जी असेल ती इनर वॉलला बाहेर खेचेल. इनर वॉल कशी आहे? इनर वॉल जी आहे ती थिक आहे. आउटर वॉल इनर वॉलला बाहेरच्या बाजूला खेचेल, त्यामुळे हे जे स्टोमा असेल ना हे ओपन होईल. कळतं का? म्हणजे हे जे स्टोमा आहे हे ओपन होईल. आणि हे जर ओपन झालं तर इथे स्टोमाटा जो आहे तो ओपन झाला असं आपण म्हणूया. ठीक आहे. मग रात्रीच्या वेळेस काय होणार आहे? रात्रीच्या वेळेस अपोजिट प्रोसेस होणार आहे, ज्यामध्ये गार्ड सेल मधलं वॉटर जे असेल ते जाईल सबसिडियरी सेल्स मध्ये. ठीक आहे. आणि गार्ड सेल मधलं वॉटर जर सबसिडियरी सेल मध्ये गेलं तर गार्ड सेल जे असतील ते लेस टार्गेट होतील, कमी टार्गेट होतील. गार्ड सेल्स त्यांच्यामधलं वॉटर जे असेल ते कमी होईल आणि त्यामुळे या ज्या हे जे इनर वॉल आहे, इनर वॉल जी असेल ती थिक जी इनर वॉल आहे ती लूज पडेल आणि ती लूज पडेल आणि ती या स्टोमाला क्लोज करून टाकेल. समजते का? तर या पद्धतीने स्टोमॅटल अपरेटस जे आहे ते सुद्धा एपिडर्मिस सिस्टम, एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा एक पार्ट स्टोमॅटल अपरेटस मध्ये. लक्षात ठेवा, जे डायकॉटिलेडॉनस प्लांट असतात त्यामध्ये जी गार्ड सेल असते, ही गार्ड सेल जी आहे ही गार्ड सेल बीन शेप असते किंवा किडनी शेप असते. आता या ज्या गार्ड सेल असतात ना, या गार्ड सेल मध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा प्रेझेंट असतात. लक्षात ठेवा, गार्ड सेल्स मध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा प्रेझेंट असतात, म्हणून गार्ड सेल जे असतात त्या सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात. कळलं? मग या सबसिडियरी सेल्स मधनं काय होणार आहे? वॉटर जर गार्ड सेल मध्ये आलं तर गार्ड सेल जे असतील त्या टर्गेट होतील, फुगतील आणि त्या फुगल्या तर स्टोमा जो असेल तो ओपन होईल. कळालं? आणि जर या गार्ड सेल्स मधनं वॉटर जर सबसिडियरी सेल्स मध्ये गेलं तर सबसिडियरी गार्ड सेल्स मधली वॉटर लेवल कमी होईल आणि स्टोमा जे असेल ते क्लोज. कळालं? दिस इज ऑल अबाउट द डायकॉटिलेडॉनस स्टोमॅटल अपरेटस. ठीक आहे, तुम्ही ड्रॉ केला असेल. आता आपण डिस्कस करू स्टोमॅटल ॲपरेटस इन मोनोकॉट्स. मोनोकॉट मध्ये कसं, फक्त फरक आहे इथे मोनोकॉट मध्ये जो गार्ड सेल असतो ना तो डंबेल शेप. डायकॉट जे असतात, डायकॉट म्हणजे जे ग्रास नाहीये, मोनोकॉट म्हणजे जे ग्रास आहे. ग्रासेस मध्ये जे स्टोमॅटा असतात त्यांच्या गार्ड सेल्स डंबेल शेप असतात. इथे मी ड्रॉ करतो. ही आहे डंबेल शेप. ओके, डंबेल शेप गार्ड सेल. ही आहे डंबेल शेप गार्ड सेल्स. यांच्या बाजूला असतील सबसिडियरी सेल्स. या असतील सबसिडियरी सेल्स. ठीक आहे, याच्या बाजूला असतील एपिडर्मल सेल्स. या बाजूला आपण ड्रॉ करूयात एपिडर्मल सेल्स. ठीक आहे, आणि हा असेल स्टोमा. हे असेल स्टोमा. या दोघे झाल्या गार्ड सेल्स
ठीक आहे, या झाल्या सबसिडियरी सेल्स. या झाल्या एपिडर्मिस. ठीक आहे. आता इथे ज्या गार्ड सेल असतील मोनोकॉट मध्ये, ज्या ग्रासेस मधल्या गार्ड सेल आहेत, या गार्ड सेलची इनर वॉल असेल. आणि इथे पण सेम मेकॅनिझम होईल. ठीक आहे, इथे पण सेम मेकॅनिझम होईल आणि स्टोमा जो असेल तो ओपन किंवा क्लोज. चलो, झालं हे मोनोकॉट मध्ये ग्रास मध्ये असलेला हे स्टोमा. यांच्यामध्ये बघा गार्ड सेल्स कोणत्या शेपच्या आहेत इथे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. दीज आर डम्बेल शेप. ठीक आहे. ओके, आता एपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये आपण एपिडर्मिस बद्दल बोललोय. ठीक आहे, आपण स्टोमॅटल ॲपरेटस बद्दल बोललो. ओके, या दोन्ही गोष्टींबद्दल आपण बोललो. आता आपल्याला बोलायचं आहे रूट हेअर बद्दल आणि स्टेम हेअर. ठीक आहे, तर पहा, जर कोणताही स्टेम असेल, हा स्टेम आहे, या स्टेमचा आउटर मोस्ट कव्हरिंग काय असणार आहे? एपिडर्मिस. एपिडर्मिस मध्ये काय असणार आहे? एपिडर्मिस मध्ये अशा इलॉंगेटेड सेल असतील ज्यांच्यामध्ये लार्ज व्हॅक्यूल असेल, है ना, ज्यांच्यामध्ये लार्ज व्हॅक्यूल असेल. जागृती, बरंच आता टीचिंग झालंय तर तू एकदा युट्यूबवर बघून घेशील. ठीक आहे, अगोदरचं जे असेल ते बघून घेशील. आता जेवढं समजतं तेवढं समजून घे, बाकीचं युट्यूबवर बघ. ठीक आहे, मी अपलोड करेन थोड्या वेळाने. हे जे आहे हे एपिडर्मिस आहे. या एपिडर्मिस मध्ये हे जे एपिडर्मिस आहे ना, या एपिडर्मिस मध्ये या ज्या सेल आहेत या पॅरेंकायमा सेल आहे, त्यांच्याकडे लार्ज व्हॅक्यूल आहे. ठीक आहे, स्मॉल न्यूक्लियस आहे आणि थीन असा सायटोप्लाझम. आता या ज्या सेल असतात ना रे, लक्षात घ्या, स्टेम वरच्या ज्या सेल आहेत ना, या सेल डिवाइड होतात. या सेल डिवाइड होतात, एपिडर्मिसच्या सेल डिवाइड होतात आणि एपिडर्मिसच्या सेल ज्या असतील त्या डिवाइड होतात, त्या आहे ना असं हेअर सारखं स्ट्रक्चर बनवतात. बघा, आता या सेल डिवाइड झाल्या, ही सेल डिवाइड झाली आणि यांनी हेअर सारखं असं स्ट्रक्चर बनवलं. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे मल्टी सेल्युलर स्टेम बद्दल बोलतोय. हा आहे काय? स्टेम. लक्षात घ्या, स्टेमचा जो एपिडर्मिस आहे तो एपिडर्मिसचा पार्ट काय झाला? डिवाइड झाला. याने बनवलाय हा मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. कसा बनवलाय? मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर बनवलंय. हे स्ट्रक्चर जे असतं हे अनब्रांच असू शकतं. कसं असू शकतं? अनब्रांच्ड. किंवा हे स्ट्रक्चर असू शकतं ब्रांच्ड. ठीक आहे, आता मी इथे अनब्रांच काढले. एखाद्या ठिकाणी पहा, इथे पण आपण एखादा रूट हेअर दाखवूया. इथली सेल जी असेल ती सपोज डिवाइड झाली, सेल डिवाइड झाल्या, या सेल डिवाइड झाल्या अशा. ठीक आहे, आता इथे ब्रांच स्ट्रक्चर बनलाय असं. हे बघ, इथे पहा, हा ब्रांच स्ट्रक्चर बनलाय. ठीक आहे, म्हणजे पहा, स्टेम जो आहे त्या स्टेमच्या ज्या एपिडर्मिसच्या ज्या सेल आहेत या डिवाइड झाल्या, मल्टी सेल्युलर त्यांनी स्ट्रक्चर बनवलंय. हे स्ट्रक्चर जे असेल अनब्रांच असेल किंवा काय असेल? ब्रांच असेल. या केसमध्ये ते ब्रांच आहे, या केसमध्ये ते अनब्रांच आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर जे असेल हे स्टीफ असू शकतं, काट्यांसारखं स्टीफ असू शकतं किंवा सॉफ्ट असू शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये हे सिक्रिशन पण करू शकेल. स्ट्रक्चर सिक्रिशन करू शकेल, काही म्युसिलेजचं किंवा सिक्रिशन करू शकेल काही क्युटिकल्स. क्युटिकल म्हणजे कव्हरिंग असतं एपिडर्मिसवर, आपण आधी डिस्कस केलंय. क्युटिकल जे आहे हे वॅक्सी कव्हरिंग असतं, तर यावर काही प्रमाणामध्ये असं वॅक्सी कव्हरिंग पण फॉर्म होऊ शकेल या सेल्सच्या सिक्रिशनमुळे. कळालं? म्हणजे हे सिक्रिटरी असू शकतं हे स्ट्रक्चर. हे जे असतं स्ट्रक्चर हे स्टीफ असू शकतं, सॉफ्ट असू शकतं किंवा ब्रांच असू शकतं किंवा काय असू शकतं? अनब्रांच असू शकतं. आता हे जे स्ट्रक्चर आहे ना हे आहे स्टेम हेअर. लक्षात काय आहेत हे? काय आहेत हे? यांना म्हणतो आपण स्टेम हेअर. हे झालं त्याचं जनरल नाव, याला आपण स्टेम हेअर. स्टेम हेअरलाच म्हटलं जातं ट्रायकोम. लक्षात ठेवा, काय आहेत हे?
ट्रायकोम आहे. पण ट्रायकोम कसे स्ट्रक्चर? ट्रायकोम स्टेमच्या इपिडर्मिस पासून बनलेले मल्टी सेल्युलर अनब्रांच किंवा ब्रांच, स्टिफ किंवा सॉफ्ट, इवन सिक्रेशन करणारे, इवन सिक्रेटरी असे स्ट्रक्चर आहे. कळालं का? मग यांचा उपयोग काय आहे ट्रायकोमचा? आता बघ, जिथे ट्रायकोम आहे, लक्ष द्या सर्व, जिथे ट्रायकोम आहे तिथे नंबर ऑफ सेल्स वाढल्यात. बघा, जिथे ट्रायकोम आहे तिथे नंबर ऑफ सेल्सची संख्या वाढली. नंबर ऑफ सेल्सची संख्या इथे वाढली याचा अर्थ असा की हा जो इपिडर्मिस आहे या एरियामध्ये थिक झाला, किंवा हा जो इपिडर्मिस आहे या एरियामध्ये थिक झाला. हे समजते? इपिडर्मिस थिक झाला म्हणजेच काय झालं, याचा एक बेनिफिट काय होईल, जे ट्रान्सपिरेशनने वॉटरचा लॉस होतो ना, ट्रान्सपिरेशनने जो वॉटरचा लॉस आहे तो प्रिव्हेंट करता येईल. म्हणून याचं एक फंक्शन आहे, इट प्रिव्हेंट्स ट्रान्सपिरेशन. ओके, सो इट प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर बाय द ट्रान्सपिरेशन. का बरं? कारण जिथे जिथे हा ट्रायकोम बनणार आहे या ट्रायकोममुळे तो एरिया जो असेल ना इपिडर्मिसचा तो थिक होणार आहे. ठीक आहे, आणि हा जर एरिया थिक झाला तर या थिक एरियामधनं वॉटर लॉस जो आहे तो होणार नाही, आणि वॉटर लॉस जो असेल त्याला प्रिव्हेंट करता येईल. हा नोड नाही आहे इथे, याला नोड नाही म्हटलं आपण. हे इपिडर्मिसचे काय आहे, हे आतून नाही आलेले, हे बाहेरून फक्त इपिडर्मिसचं एक्सटेन्शन आहे हे स्ट्रक्चर. याला जसं रूटवर हेअर फॉर्म होतात तसे हे स्टेम हेअर आहेत, आणि या स्टेम हेअरला ट्रायकोम असा. मी रूट हेअर बद्दल पण बोलणार आहे आता. आणि जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात हे स्टेम हेअर आहेत, आणि या स्टेम हेअरला आपण ट्रायकोम म्हणतोय. स्ट्रक्चर कसं आहे, मल्टी सेल्युलर आहे, अनब्रांच आहे. अनब्रांच किंवा ब्रांच असू शकेल, स्टीफ असू शकेल किंवा सॉफ्ट असू शकेल, इवन सिक्रेटरी असू शकेल. हे फक्त इपिडर्मिसचे जे सेल्स आहेत ना त्याचं एक्सटेन्शन आहे, हे लक्षात. इट इज द एक्सटेन्शन ऑफ द इपिडर्मल सेल. मल्टी सेल्युलर झाला इपिडर्मिसचा सेल आणि त्यापासून झालेलं एक्सटेन्शन आहे. कळतंय का तुम्हाला? हॅलो, फक्त इपिडर्मिस इथे बाह्य कॉर्टेक्स पासून नाही आलेलं, हे फक्त इपिडर्मिसच्या सेल जे असतील या डिवाइडून बनलेलं स्ट्रक्चर. याचं नाव आहे ट्रायकोम. या ट्रायकोम स्टिफ पण होऊन यापासून काट्यांसारखे स्ट्रक्चर बनू शकतात, किंवा ट्रायकोम सॉफ्ट राहू शकतात. आणि हे जे असतील ट्रायकोम हे काही सिक्रिशन पण करू शकतात. लाईक हे बघा, इथे काय क्युटिकल पण सिक्रेट करू शकतील. याच्यावर क्युटिकल काय आहे, वॅक्सी कव्हरिंग. आणि ट्रायकोम जिथे बनतात तिथे जो एरिया आहे तो थिक होणार आहे, तो एरिया थिक होणार आहे, त्यामुळे त्या एरियाचं जे वॉटर लॉस आहे ते कमी होऊन जाईल. कळतंय? ठीक आहे, आता बघा, आता आपण डिस्कस करू रूट हेअर बद्दल. सपोज हा रूट आहे, ठीक आहे, मी हा रूट आहे, या रूटवर हे आहे रूटचं एपिडर्मिस, आउटर मोस्ट कव्हरिंग. रूटचं जे एपिडर्मिस असतं ना, यावर रूटचं जे एपिडर्मिस असतं या रूटच्या एपिडर्मिसवर क्युटिकलचा कव्हरिंग नसतो. क्युटिकलचा कव्हरिंग एपिडर्मिसवर रूटच्या नसतो, लक्षात घ्या. आता रूटचा हा जो हेअर आहे, रूटचा हा जो एपिडर्मिस आहे ना, हा एपिडर्मिस सपोज एक्सटेंड झाला डायरेक्टली या एपिडर्मिस पासून पहा, एपिडर्मिस ही जी सेल असेल ना हीच इलॉंगेट झाली, ही सेल डायरेक्टली अशी इलॉंगेट झाली. बघा, मी रूट बद्दल बोलतोय. हे रूट आहे, हे रूटचं एपिडर्मिस आहे. एपिडर्मिसच्या या पॅरेंकायमा सेल्स आहेत, ठीक आहे, हे पॅरेंकायमा सेल्स आहेत, ठीक आहे. एपिडर्मिसच्या या पॅरेंकायमा सेल्स आहेत, आणि या पॅरेंकायमा सेल्सचं काय झालं, इथे एक्सटेन्शन झालं. काही सेल जे असतील ते डायरेक्टली एक्सटेंड झाले. इथे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर नाही बोलतो, हे डायरेक्टली युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. कारण ही जी सेल आहे ना हीच एक्सटेंड झाली, ही जी सेल आहे हीच एक्सटेंड झाली, हे युनिसेल्युलर स्ट्रक्चर. हे जे युनिसेल्युलर स्ट्रक्चर बनलेलं आहे इथे, हे जे काय बनलंय युनिसेल्युलर स्ट्रक्चर बनलेलं आहे, हे युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे रूट हेअर. रूट हेअर हे युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे रूट हेअर, ठीक आहे. म्हणजे रूट हेअर जे असतात ते कसे असतात ते कळालं तुम्हाला पहिले. दीज आर युनिसेल्युलर स्ट्रक्चर्स. जनरली हे अनब्रांच असतात, ठीक आहे. युनिसेल्युलर स्ट्रक्चर असतात जनरली कसे असतात, अनब्रांच असतात.
ठीक आहे. आणि यांचं एकच काम आहे या रूट हेअरचं, ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. काय यांचं काम? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल. आता हे जे आहेत ना रूट हेअर किंवा रूट, यांच्यावर क्युटिकलचा लेअर नसतो. म्हणून एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा, क्युटिकल इज ऍबसेंट. क्युटिकल काय? वॅक्सी लेअर आहे ना, आणि वॅक्सी लेअर नसलाच पाहिजे, बरोबर का? कारण इथे जर वॅक्सी लेअर असेल तर हे वॉटर कसं ऍब्सॉर्ब करेल? तुम्ही इमॅजिन करा ना, यावर जर वॅक्सी लेअर असं बनलं ना, वॅक्सी लेअर, याला वॉटरच ऍब्सॉर्ब नाही करता येणार. ठीक आहे. म्हणून रूट वर वॅक्सी लेअर काय असतं? ऍबसेंट असतं. क्युटिकल जे आहे ते ऍबसेंट असतं. स्टेम वर ते प्रेझेंट असतं, कारण स्टेम वर प्रिव्हेन्शन करायचं असतं. स्टेम वर प्रिव्हेन्शन करायचं असतं ट्रान्सपिरेशनचं. कळलं? सर बोल बोला. सर नॉड आणि इपिडर्मिस मध्ये काय फरक आहे? म्हणजे नोड, आउटसाइडनीच येणार आहेत ना दोघं? नोड म्हणजे हा. काय? सपोज आता ऐकून घे, सपोज हे सीड आहे, ठीक आहे, लक्षात ऐका, सीड आहे. या सीडच्या आतमध्ये हा एम्ब्रिओ आहे, ठीक आहे. या एम्ब्रिओचा हा टिप, याला काय म्हणतो आपण? प्लिम्युल. आणि हा एंड, याला काय म्हणतो आपण? रॅडिकल. रॅडिकल पासून काय बनेल? रूट. प्लिम्युल पासून काय बनेल? शूट. शूट. ठीक आहे. मग ज्या वेळेस प्लिम्युल ग्रो होतंय किंवा रॅडिकल ग्रो होतो, तर सपोज आता प्लिम्युल ग्रो होतोय असं इमॅजिन करते. याच्या टिपला इथे सेल असतील. या सेल कोणत्या असतात? प्रायमरी मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, बरोबर. या सेल्सला काय म्हटलं आपण? कोणता? मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम. कळतंय का? हॅलो. आणि हो सर. रूटच्या पण सेल ज्यावेळेस ग्रो होतील त्या इथे टिपला असतील. सब टर्मिनल पोझिशनला इथे रूट टिप असेल. या सेल्स जे असतील यांना पण तू काय बोलणार? रूट एपिकल मेरिस्टेम, बरोबर का? मग शूट किंवा रूट कशामुळे डेव्हलप होतं बरं? एपिकल मेरिस्टेम पासून ग्रोथ, बरोबर. शूट किंवा रूट कशापासून ग्रो होतं? एपिकल मेरिस्टेम पासून ग्रो. मग ते एपिकल मेरिस्टेम असं वाढत चाललंय बघ, एक लक्ष दे. एपिकल मेरिस्टेम असं वाढत चाललंय. आता या एपिकल मेरिस्टेमच्या सेल इथे कुठे आहेत? इथे. आता या एपिकल मेरिस्टेमच्या सेल ज्या असतील या डिवाइड होतील, आणि या आतल्या सेल आहेत बघा, या आतल्या इपिडर्मिसच्या सेल नाही, फक्त इपिडर्मिसच्या सेल आहेत का? नाही. आता याच्या बाजूला इथे इपिडर्मिस असेल, हे झालं इपिडर्मिस. फक्त ज्यावेळेस इपिडर्मिसच्या सेल डिवाइड होतील आणि त्या एखादा हेअर सारखा स्ट्रक्चर बनवतील, ते असेल रूट हेअर किंवा स्टेम हेअर. कळतंय का तुला? पण आता इथे बघा, या आतल्या ज्या सेल आहेत ना, या सगळ्या इथे आतल्या या या एपायकल मेरिस्टेमच्या सेल, या सेल ज्यावेळेस डिवाइड होतात ना, या डिवाइड होऊन हे स्टेम बनवतात. हे स्टेम असंच वाढत जाणार आहे, आणि याच्या भोवती जे कव्हरिंग असणार आहे ते काय असणार आहे? इपिडर्मिस असणार. ज्यावेळेस फक्त इपिडर्मिसची सेल ग्रो झाली, डिवाइड झाली, आणि तिने बनवलं स्ट्रक्चर हेअर सारखं, ते असतं काय? ट्रायकोन, किंवा ते काय असेल? रूट हेअर. कळलं? म्हणजे आतून नाही आलेले, फक्त इपिडर्मिसच्या सेल पासून. आता नोड काय आहे? नोड काय? सपोज आता हे स्टेम ज्यावेळेस वाढत होतं त्यावेळेस अपायकल मेरिस्टेमच्या या ज्या सेल होत्या इथल्या अपायकल मेरिस्टेम, या सेल डिवाइड झाल्या. अपायकल मेरिस्टेमच्या सेल डिवाइड झाल्या आणि त्यांनी बघा हे स्ट्रक्चर बनवलं. हे झालं बड. कळलं की बड आतून बनली ना ग, अपायकल मेरिस्टेम पासून बनली ना बड. कळतंय का तुला? हॅलो. हो. ही काय फक्त इपिडर्मिसच्या सेल पासून बनली का? नाही, अपायकल मेरिस्टेम पासून बनली बड. आता ही बड जी असेल ना, या बडच्या इथे पण अपायकल मेरिस्टेम असेल टिपला. कळतं का? आणि मग ही जी बडची सेल असेल, ही बडच्या टिपला पण असेल ना अपायकल मेरिस्टेम, कारण ही बडच बनली कशापासून? अपायकल मेरिस्टेम पासून. मग ही वाढत वाढत जाईल, याच्यापासून ब्रांच बनेल. कळालं का? पण रूट हेअर काय ब्रांच आहे का? सांग मला. रूट हेअर काय ब्रांच आहे? याच्यापासून काय ब्रांच बनणार आहे का? नाही. बनेल का ब्रांच? नाही. यापासून काय बनेल? फक्त हे या ज्या सेल आहेत ना इथल्या, या एपिडर्मिसच्या, याच फक्त डिवाइड झाल्या, आणि या डिवाइड होऊन त्यांनी असं हेअर बनवलं. हा काही नोड नाही, तो फक्त तो हेअर आहे. शूट हेअर असेल किंवा रूट हेअर असेल. पण हा जो एपिकल मेरिस्टेम आहे, याने ही काय बनवली पूर्णपणे? सांगतो रे, काय बनवली? ब्रांच. ब्रांच. समजतंय का? मग ते जिथं ब्रांच आली, जिथे बड आली, हा वाला पॉइंट काय झाला? काय झाला? नोड. नोड. याला तू नोड म्हणतो. कळालं? हा डिफरन्स.
आणि मग असे हेअर जर आले ट्रायकोम सारखे काट्यांसारखे स्ट्रक्चर आले ते काय ब्रांच नसू शकतात, ते काय ब्रांच नाही. कळालं? हो सर. ओके. आता आपल्याला बघायची नेक्स्ट टिश्यू सिस्टम जी आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम. ग्राउंड टिश्यू सिस्टमला आणखी एक नाव आहे, हिला म्हणतात फंडामेंटल टिश्यू सिस्टम. आता पहा 3 टिश्यू सिस्टम आहेत, त्यातली पहिली आपण आज डिस्कस केलेली. कोणती पहिली टिश्यू सिस्टम आपण डिस्कस केली? एपिडर्मिस. ठीक आहे. म्हणजे पहा एखादा स्टेम जर आपण कट केला किंवा एखादा रूट आपण कट केला तर जो सगळ्यात बाहेरचा भाग आहे ना हा काय असेल? हा असेल एपिडर्मिस. बरोबर. हा जो सगळ्यात बाहेरचा भाग हा काय? एपिडर्मिस. कळलं? हा एपिडर्मिस बनवणारी टिश्यू सिस्टम कोणती आहे? एपिडर्मल टिश्यू सिस्टम. एपिडर्मिस बनवणारी टिश्यू सिस्टम एपिडर्मल. कळलं? आता पहा याच्या आतमध्ये काय? इथे एंडोडर्मिस. सर्वात आतला भाग काय असतो? एंडोडर्मिस. सपोज एंडोडर्मिस. आता या एंडोडर्मिसच्या आतमध्ये असतात झायलेम आणि फ्लोएम. काय असतात? झायलेम फ्लोएम, झायलेम फ्लोएम असे असतात. झायलेम फ्लोएम. हे झायलेम आणि फ्लोएम जे असतात ना हे तयार करतात वास्क्युलर टिश्यू सिस्टम. काय रे? कोणती टिश्यू सिस्टम? कोणती टिश्यू सिस्टम? वास्क्युलर टिश्यू सिस्टम. हे दोन तर कळतात तुम्हाला. झायलेम आणि फ्लोएम यांनी बनवलेली टिश्यू सिस्टम होती. झायलेम काय कॅरी करतात रे? वॉटर. फ्लोएम काय कॅरी करतात रे? फूड. झायलेम आणि फ्लोएम काय करतायत? कंडक्शन करतायत. कंडक्शन करतायत म्हणून यांना आणखी कंडक्टिंग टिश्यू सिस्टम किंवा नाव काय? वास्क्युलर टिश्यू सिस्टम. तर झायलेम आणि फ्लोएम जे आहे ते वास्क्युलर टिश्यू सिस्टम फॉर्म करतात किंवा कंडक्टिंग टिश्यू सिस्टम जे आहे ते फॉर्म करत आहेत. हॅव यू गॉट दिस? ओके. कळते का रे? मग आता हे पहा, हे एपिडर्मिसची टिश्यू सिस्टम, एपिडर्मल टिश्यू सिस्टम आणि झायलेम आणि फ्लोएमची टिश्यू सिस्टम. या टिश्यू सिस्टम सोडून बाकीचं जेवढं रिमेनिंग आहे ते सर्व काय? ते कोणतं आहे? ग्राउंड टिश्यू सिस्टम किंवा फंडामेंटल टिश्यू सिस्टम. कळतंय? सो ग्राउंड टिश्यू सिस्टम is the tissue system that include all the tissues. Ground tissue system include all the tissues except सर्व टिश्यूज त्यामध्ये इन्क्लुडेड एक्सेप्ट कोणती? एक्सेप्ट epidermal tissue system and vascular tissue system. Vascular tissue system बद्दल आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बोलू, पण लक्षात घ्या इपिडर्मल टिश्यू सिस्टम आणि व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम या दोन टिश्यू सिस्टम सोडून दिल्या ना की बाकीचं जेवढं रिमेनिंग आहे बघा, हा वाला पार्ट असतो कॉर्टेक्स, हे सर्व ग्राउंड टिश्यू सिस्टम फॉर्म करतील. हा वाला पार्ट असतो पिथ, हा ग्राउंड टिश्यू सिस्टम फॉर्म करेल. हा वाला पार्ट असतो कॉर्टेक्स, हा ग्राउंड टिश्यू सिस्टम फॉर्म करेल. कळतं? एपिडर्मिस सोडून द्या तुम्ही आणि व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम सोडून द्या, तेवढा सोडून बाकीचं जेवढं आहे ते सर्व आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम. आणि ग्राउंड टिश्यू सिस्टम एका टाइपच्या सेलने बनलेले असतात, त्या आहेत पॅरेनकायमा सेल्स. ठीक आहे. कोणत्या सेल्सने बनलं ग्राउंड टिश्यू सिस्टम? पॅरेनकायमा. मी आधी पण तुम्हाला सांगितलं पॅरेनकायमा जो आहे तो बनवतो ग्राउंड टिश्यू सिस्टम. ठीक आहे. काही प्रमाणात कोलेनकायमा पण असतात यामध्ये, काही प्रमाणात स्केलेरेनकायमा पण असतात. हे सर्व मिळून ग्राउंड टिश्यू सिस्टम जे आहे ते फॉर्म करतात. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम बद्दल पण डिस्कस करूया. मग